ऐन थंडीत श्रीगोंद्यातील राजकारण तापलंय. न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबलेल्या निवडणुकीचा दुसरा टप्पा आज पार पडला. तालुक्यात चौरंगी लढत जरी दिसत असली तरी खरी लढत दुहेरीच झाली. उद्याच्या निकालात कोण बाजी मारणार व कोणाला रणांगण सोडावं लागणार याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहतात नगरी पंच. नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण. शेवटच्या टप्प्यातील मतदान आज झालं आणि एक्झिट पोल सुरू झाले. त्यात एक गंमत प्रकर्षाने दिसली. मागील वेळेस देशात 300 ते 350 जागा जिंकून तिसऱ्यांदा मोदी सरकार येण्यावर सगळे चॅनल ठाम दिसले. त्यावेळीही महाराष्ट्रात युतीपेक्षा आघाडीचा चमत्कार होण्याचं चित्र दाखवण्यात आलं. त्यावेळीही आम्ही सांगितलं होतं असं कसं होईल. मुळात कोणत्याही पक्षाची सत्ता येण्यासाठी मोठे मोठे राज्य महत्वाचे असतात. त्यामुळं त्यावेळीही मोदींनी महाराष्ट्रावर जास्त लक्ष केंद्रित केलं. मग एक्झिट पोलवाले मोदींचं सरकार येणार हे दाखवताना महाराष्ट्रात मात्र ठाकरे पवारांना सहानुभूती हा नेरेटिव्ह सेट करताना दिसले होते. हे सगळं पाहून हसू येत होतं. मुळात एक्झिट पोल हे फक्त अंदाज असतात. अलीकडच्या काळात बहुतेक एक्झिट पोल सपशेल चुकल्याचं दिसलं. एक्झिट पोलचे अंदाज म्हणजे फक्त ढगात गोळ्या. फक्त सहानुभूतीची लाट. हा एकाच मुद्द्यावर निवडणुका जिंकता येत नसतात. मित्रांनो, आम्ही श्रीगोंद्यात भाजपकडून सर्वसामान्य उमेदवार व युतीतील शिंदे गटाच्या उमेदवार शुभांगी पोटे अशी लढत होणार हे सुरुवातीपासूनच सांगितलं होतं. उमेदवारापासून ते तिकीट मिळवण्यापर्यंत आणि मतदानापासून ते विजयाच्या गणितापर्यंत आम्ही आपलं विश्लेषण आतापर्यंत मांडलं. त्यात आमच्या निकालाच्या अंदाजाला 24 तास बाकी असले तरी बाकीचे आम्ही मांडलेले सर्वच राजकीय गणित तंतोतंत खरे ठरलेत. भाजपचं तिकीट सर्वसामान्य उमेदवारालाच मिळेल. मनोहर पोटे यांना स्वतंत्र चूल मांडावी लागेल. महाविकास आघाडीत बिघाडी होईल. विरोधातील नेते पोटेंचा विरोध करतील. बाबासाहेब बोस घरातच उमेदवारी देतील आणि राष्ट्रवादीच्या एका मॅनेत किती तलवारी एकत्र राहतील असे आमचे सर्वच अंदाज परफेक्ट ठरले. आता पाचपुतेंच्या विजयाचं भाकीतही आम्ही पहिल्यापासून करतोय. तेही उद्या खरं ठरेलच. आम्ही ना पाचपुतेंचे कार्यकर्ते ना पोटेंचे. फक्त निर्भीड, सडेतोड आणि सत्याची कास धरून आम्ही पत्रकारिता करतो. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची धमक आमच्यात आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा विधानसभेची निवडणूक अधिक चुरशीची होईल यावर आम्ही ठाम होतो. श्रीगोंदा विधानसभेतही घराणेशाही व सर्वसामान्य हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. तरीही श्रीगोंद्यातील जनतेने पुन्हा एकदा पाचपुते घराण्याला पसंती दिली. आताही शहरातील व बाहेरील हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. एका आमदाराला सर्वसामान्य उमेदवारासाठी शहरात ठाण मांडून बसावं लागलं असाही नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला, पण तो सपशेल अपयशी ठरला. विरोधातील सर्व उमेदवारांना एकमेकांची नाराजी काढण्यात यश आलं नाही. त्यात मनोहर पोटे यांनी अगोदर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारेच नेते कार्यकर्ते जवळ केल्यामुळं शहरवासियांची नाराजी अधिकच वाढली आणि हाच फटका पोटेंना बसू शकतो. त्यामुळे पाचपुतेंची विजयाची गणित पक्की झाली. वरवर दिसणाऱ्या सर्व शक्यता पाहता सोशल मीडियातील पंडितांनी व मेनस्ट्रीम मीडियातील चाणक्यांनी पाचपुतेंचं काही खरं नाही असा नेरेटिव्ह सेट केला. मात्र तसं नसतं. दिसणारे 10% असतात, ओरडणारे 20% असतात. मात्र उरलेल्या 70% सायलेंट वोटरवर हार जीत ठरत असते. या सायलेंट वोटरलाच अनेकांनी हिशोबात धरलं नाही. सुशिक्षित, तरुण, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, लाभार्थी, शेतकरी आणि काही प्रमाणात लाडक्या बहिणी हे या सायलेंट वोटरमध्ये मोडतात. या सायलेंट 70% वोटरमधील 40% मतदारांचं कुणाला मतदान करायचं हे आधीच ठरलेलं असतं. प्रश्न उरतो तो उरलेल्या 30% सायलेंट वोटरचा. या 30% सायलेंट वोटरच्या मनात काय चाललंय हे त्याच्या स्वतःखेरीज कुणालाच समजत नाही. प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी त्यांचा कल समजायला सुरुवात होते. नगरी पंचने थेट ग्राउंडवर जाऊन निवडणुकीचं विश्लेषण केलं. मतदारांच्या मनातील प्रश्न, त्यांच्या मनातील खतखत, त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. त्याच आधारावर शहरातील, वार्डातील गणित काढले. त्या गणितानुसार पाचपुतेंचंच पारडं आम्हाला जड वाटलं. ते का जड वाटलं याचंही विश्लेषण आम्ही प्रत्येक व्हिडिओत केलं. मुळात ही निवडणूक उमेदवारांपेक्षा नेत्यांनी हातात घेतल्याचं दिसलं. पोटे व खेतमाळीस अशी लढत असली तरी पाचपुते व सर्व विरोधक यांच्यातच खरा सामना रंगला. लढत रंगतदार झाली.
मात्र पाचपुते मॅजिक पुढं विरोधकांचं सहानुभूतीचं कार्ड काहीस निष्भ्रम वाटलं. प्रचार यंत्रणा, कॉर्नर सभा, नियोजन या सगळ्याच बाबी पाचपुतेंच्या पारड्यात उजव्या ठरल्या. प्रचारासाठी मिळालेल्या वेळेत विरोधक आपली सहानुभूती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरले. मात्र ती सहानुभूती मतांमध्ये कन्व्हर्ट करण्यात त्यांना फारसं यश आलं नाही. शहरातील काही भागात धनुष्यबाण चांगला चालला, मात्र शहरी व सुशिक्षित भागात कमळच फुलले. मात्र या दोन्ही ठिकाणी असलेल्या सायलेंट वोटर धनुष्यापेक्षा कमळाकडे जास्त प्रमाणात वळाला, हेही तितकंच खरं. असो, पुढच्या 24 तासात प्रत्यक्ष निकाल येईल. शेवटी प्रत्येकाने मांडलेल्या अंदाजापैकी कुणाचा अंदाज बरोबर होतो हेही कळेलच. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय विषय आवडला असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.